मध्ये बघितलं होतं की एक्झिक्युशन ऑफ अ जावा प्रोग्राम कशा प्रकारे जावा प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो, राईट. सो आपण बघितलं काय होतं की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक जावा फाईल आहे, a.java तुमच्याकडे फाईल आहे. तुम्ही ही फाईल दिली कंपायलरला, ठीक आहे. आफ्टर कंपायलेशन तुम्हाला तुमचा फाईल मिळतो a.class फाईलमध्ये. तुमची ही जी क्लास फाईल आहे हा तुमचा बाईट कोड फॉर्मॅटमध्ये असतो, राईट. हा जो बाईट कोड फॉर्मॅट आहे, हा बाईट कोड फॉर्मॅट काय आहे, असं आपण बघितलं होतं सी प्रोग्रामिंगचं एक्झिक्युशन. आपण बघतो की जेव्हा तुमचा सीचा प्रोग्राम आफ्टर कंपाईल तुम्हाला ऑब्जेक्ट कोड मिळतो. हा ऑब्जेक्ट कोड काय असतो, तुमच्या सीच्या प्रोग्राममध्ये जे का तुम्ही हेडर फाईल ॲड केलेली आहे studio.h, त्या हेडर फाईलचा कोड तुमच्या ऑब्जेक्ट फाईलच्या कोडमध्ये म्हणजे सीच्या कोडमध्ये खाली ॲड केला जातो. म्हणजे तुमच्या सीचा लाईनचा 5 कोडचा असेल आणि studio.hचा कोड 200 लाईनचा असेल. सो 205 लाईनचा तुमचा हा ऑब्जेक्ट कोड असतो, राईट. दॅट मीन्स तुमच्या हेडर फाईलचा कोड तुमच्या सीच्या कोडच्या खाली आणून ठेवलं, बिकॉज तुम्हाला पुढे तो कोड लागणार आहेत. आणि हे जे सर्व कन्व्हर्जन तुमचं ऑब्जेक्ट कोडमध्ये करणं. आता मग जावामध्ये काय होतं, तुमच्याकडे a.java फाईल होती, कंपाईल करून तुम्हाला a.class फाईल मिळाली जी बाईट कोडमध्ये आहे, राईट. आता हा जो बाईट कोड आहे याचं काम काय आहे, तुमच्या जावाच्या कोडमध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शनला कन्वर्ट करणं बाईट कोडमध्ये. सो तुमच्या जावाच्या कोडला इन्स्ट्रक्शन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो बाईट कोड. हा बाईट कोड पुढे तुमच्या JVMला पास केला जातो आणि JVM मग तुमचा जो काही कोड होता, बाईट कोड होता, त्यातल्या गोष्टींना, त्यातल्या व्हेरिएबल्स, मेथड्स, इन्स्ट्रक्शनला मेमरी प्रोव्हाइड करतो आणि मेमरी प्रोव्हाइड केल्यानंतर पुढे तो एक्झिक्युशनला पास करतो. तुमचा कोड एक्झिक्यूट केला तर तुम्हाला आउटपुट दिसतो, राईट. हा आपण फ्लो बघितला होता. काय फ्लो होता, जावाची फाईल होती तुमच्याकडे, जावाची फाईल होती, कंपाईल करून तुम्हाला .class फाईल मिळाली, तुमच्या बाईट कोड फॉर्मॅटमध्ये होती. ही बाईट कोड फॉर्मॅटची फाईल तुमच्या JVMला दिली जाते. JVM काय करतो, तुमच्या बाईट कोड फॉर्मॅटला डेटाला मेमरी प्रोव्हाइड करतो, त्याला एक्झिक्यूट करायला मदत करतो. मेमरी प्रोव्हाइड करून एक्झिक्युशन इंजिनला दिलं जातं. एक्झिक्युशन इंजिन तुमच्या जावाच्या कोडला एक्झिक्यूट करतं आणि तुम्हाला आउटपुट दिसतो, राईट. सो ॲट द एंड तुम्हाला तुमचा डेटा मशीन एक्झिक्यूट करायचा आहे, तुम्हाला तुमचा डेटा एक्झिक्यूट करायचा आहे आणि एक्झिक्यूट करायला मेमरी लागते. सो JVM तुमच्या डेटाला मेमरी प्रोव्हाइड करतो आहे, एक्झिक्युशन इंजिनला जाऊन तो एक्झिक्यूट करतो आहे. सो हे जो JVM आहे हे काय आहे डिटेलमध्ये, तो कशा प्रकारे डेटा स्टोअर करतो, कशा प्रकारे डेटा तुमचा एक्झिक्यूट करतो, आपण ते बघणार आहोत. मग लक्षात ठेवा, तुमची जावा फाईल, तुमची क्लास फाईल ही JVMच्या बाहेर आहे. सो कंपायलेशन स्टेप्स, तुमची पहिली स्टेप जी कंपायलेशन असते ती तुमच्या JVMच्या बाहेर होणारी गोष्ट आहे. तर आज आपण स्टेप बाय स्टेप JVM कसं वर्क होतं आज आपण ते बघणार आहोत. व्हॉट इज JVM? JVM is a Java virtual machine. Is a virtual machine that provides runtime environment to execute Java bytecode. तुमचा जो काही जावा बाईट कोड आलेला आहे त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी, रनटाईमला एक्झिक्यूट करण्यासाठी आपला जावा व्हर्च्युअल मशीन आपण वापरलेला आहे. द जावा डझंट अंडरस्टँड जावा टाईप. म्हणजे तुम्ही जावाचा कोड जो लिहितात जावा टाईप फॉर्मॅटमधला, तो जो काही कोड आहे बेसिकली आपण इंग्लिश फॉर्मॅटमध्ये लिहितो, तो जो जावाचा कोड आहे, JVM डझंट अंडरस्टँड दॅट टाईप ऑफ कोड. JVMला फक्त आणि फक्त बाईट कोड फॉर्मॅट करतो. सो दॅट्स वाय यू कंपाईल .java files to obtain .class file that contains a byte code understandable by JVM. तुमच्या JVMला फक्त आणि फक्त बाईट कोड फॉर्मॅट करतोय. JVM हा तुमचा आहे, JVMला फक्त आणि फक्त बाईट कोड फॉर्मॅट करतो. सो आपल्याला आधी बाईट कोड फॉर्मॅट लागणार आपल्या फाईलचे, त्याकरता आपण जावा फाईलला कन्वर्ट करतो विथ द हेल्प ऑफ कंपायलर .class फाईलमध्ये. .class फाईल तुमची असते बाईट कोड फॉर्मॅटमध्ये आणि तुमची बाईट कोड फाईल तुम्ही JVMला पास करतात. JVM कंट्रोल एक्झिक्युशन ऑफ एव्हरी जावा प्रोग्राम. JVM control execution of every Java program. It enables features such as
ऑटोमेटेड एक्सेप्शन हँडलिंग गार्बेज कलेक्टेड हिप. JVM काय करतो, JVM कंट्रोल करतो तुमचं जावाचं एक्झिक्युशन, प्रोग्रामचं एक्झिक्युशन. त्यासोबत एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन म्हणजे काय पुढे बघणार आहोत, पण मी एक्सेप्शन सांगते. बरं, तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये एरर्स येतात, राईट. काही एरर ह्या लॉजिकल असतात, सिंथेटिकल एरर नाही. सो लॉजिकल एरर इज हँडल बाय एक्सेप्शन हँडलिंग. गार्बेज कलेक्शन. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही तुमचे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, असा काही डेटा जो तयार आहे तुमच्या कोडमध्ये, प्रोग्राममध्ये, पण तो बराच वेळ वापरला गेलेला नाही आहे आणि त्याच गोष्टीमुळे तुमची जी काय मेमरी आहे ती कमी पडते एक्झिक्यूट करण्यासाठी. सो अशा वेळेस जे गोष्टी खूप वेळ झाला वापरल्या नाही आहे त्याला कलेक्ट करून घ्या. दॅट इज गार्बेज कलेक्शन ऑफ हिप. हे दोघंही गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बट JVMचं महत्त्वाचं काम आहे एक्सेप्शन हँडलिंग, गार्बेज कलेक्शन, तुमच्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करणं विथ आणि सेम मेमरी प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. ही आहे आर्किटेक्चर ऑफ JVM. JVMचं आर्किटेक्चर आहे. पहिले बघा क्लास लोडर सबसिस्टीम. ओके, त्याच्या आधी बघा क्लास फाईल तुम्हाला दिलेली आहे. इथे क्लास फाईल दिसते. दॅट मीन्स तुम्ही तुमचे जावाच्या फाईलला कंपाईल केलं आधी तुम्हाला डॉट क्लास फाईल मिळालेली. सो वी सपोज की तुमच्याकडे एक जावाचा प्रोग्राम होता, demo.java. त्याला तुम्ही कंपाईल केल्यानंतर तुम्हाला डॉट क्लास फाईल मिळाली आहे. ठीक आहे. सो जावाचा प्रोग्राम तुम्हाला मिळेल डॉट क्लास फाईल, आणि ही डॉट क्लास फाईल तुमच्या JVMला आता पास केलेले आहे. तो JVMचा पहिला गोष्ट येते दॅट इज क्लास लोडर सबसिस्टीम. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट काय काय करणार आहे डिटेलमध्ये बघणार आहोत. क्लास लोडर सबसिस्टीम, त्यानंतर क्लास लोडर सबसिस्टीम जाते. हा पूर्ण जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, सो रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे, दॅट इज रन टाईम डेटा एरियाज. त्यात पार्ट्स आहेत बघा. त्यात पहिला पार्ट्स आहे मेथड एरिया, सेकंड आहे हिप, थर्ड आहे जावा स्टॅक, नेक्स्ट आहे PC रजिस्टर अँड नेटिव्ह मेथड स्टॅक. ह्या सर्व गोष्टीमुळे तुमचा रन टाईम डेटा एरिया तयार होतो. आफ्टर रन टाईम एरिया तुमचा डाटा जातो एक्झिक्युशन इंजिन. एक्झिक्युशन इंजिनचे दोन पार्ट्स आहे, एक इंटरप्रिटर आणि एक आहे JIT कंपायलर. तेव्हा पुढे बघणारच आहोत. एक्झिक्युशन इंजिन तुमचा डेटाला एक्झिक्यूट करतो. तुम्हाला जर नेटिव्ह मेथड इंटरफेस हवा असणार आहेत, नेटिव्ह मेथड लायब्ररी हवे असणार तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कोडमध्ये ॲड करू शकतात. ठीक आहे. आता वन बाय वन बघूया प्रत्येकाचं मिनिंग काय आहे. फर्स्ट बघणार आहोत आपण क्लास लोडर सबसिस्टीम. First, all the Java program is converted into a dot class file. Java program dot class file मध्ये कन्वर्ट झालं. File consisting of a bytecode instruction by Java compiler. डॉट क्लास फाईलला कन्वर्ट केलं, जावा फाईलला कन्वर्ट केलं डॉट क्लास फाईलमध्ये, ती तुमच्या बाईटकोड फॉर्मॅटमध्ये आहे. रिमेंबर दिस जावा कंपायलर इज आउटसाइड द JVM. तुमचं जे काही पहिली स्टेप्स आहे जावा क्लास टू डॉट जावा फाईल टू जावा क्लासमध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे जावा फाईल टू क्लास फाईलमध्ये कन्वर्ट करणं हे तुमचं कंपायलर करतो, जो आउटसाइड द JVM आहे. आता कंपायलरचं काम संपलं आहे. डॉट क्लास फाईल मिळाली आहे. नाऊ दिस क्लास फाईल इज गिव्हन टू द JVM. क्लास फाईल आपण JVMला पास केली. ठीक आहे. सो इन JVM देअर इज अ मॉड्यूल ऑर प्रोग्राम. JVMचा ते प्रोग्राम आहे त्याला क्लास लोडर सबसिस्टीम म्हणतात. हा काय करतो, विच परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन. ठीक आहे. JVMपर्यंत आलेला आहोत आपण. JVMच्या आतमध्ये असं एक प्रोग्राम आहे. पहिला प्रोग्राम आहे क्लास लोडर सबसिस्टीम. तो काय करतो, क्लास लोडर सबसिस्टीम फर्स्ट इट लोड्स डॉट क्लास फाईल इन टू द मेमरी. पहिल्यांदा डॉट क्लास फाईल जी तुम्हाला मिळालेली आहे, तुम्ही JVMला पास केली आहेत, ती क्लास लोडर सबसिस्टीम काय करतो, त्याला मेमरी प्रोव्हाइड करतो. सो क्लास लोडर सबसिस्टीमचं महत्त्वाचं काम आहे डॉट क्लास फाईलला मेमरी प्रोव्हाइड करून देणं. ठीक आहे. नेक्स्ट, देन इट व्हेरीफाईज वेदर ऑल बाईट कोड इन्स्ट्रक्शन्स आर प्रॉपर ऑर नॉट. क्लास लोडर सबसिस्टीम मेमरी प्रोव्हाइड करून दिली. मेमरी प्रोव्हाइड करून देताना तो चेक करतो बाईट कोड इन्स्ट्रक्शन म्हणजे डॉट क्लास फाईल जी JVMला मिळालेली आहे, ते जे बाईट कोड आहे ते प्रॉपर
प्रॉपर वेमध्ये आहे की नाही. जर ते इन्स्ट्रक्शन सस्पेशियस असतील, द एक्झिक्युशन इज रिजेक्टेड इमिजिएटली. एखादा टर्म मिसिंग असेल, एखादा एक्स्ट्रा ॲडिशन असेल बाईट कोडमध्ये, तर तुमचा जो काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत ती रिजेक्ट केली जाते. ठीक आहे. आणि जर करेक्ट असेल, इफ द बाईट कोड इन्स्ट्रक्शन आर प्रॉपर, करेक्ट वेमध्ये असेल, देन इट अलोकेट्स नेसेसरी मेमरी टू एक्झिक्यूट द प्रोग्राम. सो बाईट कोड इन्स्ट्रक्शन जर करेक्ट नसतील तर एक्झिक्युशन रिजेक्ट करतो, आणि जर बाईट कोड इन्स्ट्रक्शन करेक्ट असतील देन अलोकेट्स नेसेसरी मेमरी टू एक्झिक्यूट द प्रोग्राम. तुमच्या प्रोग्रामवर मेमरी अलोकेट करतो. कोण अलोकेट करतो आहे? क्लास लोडर सबसिस्टीम तुमच्या प्रोग्रामला मेमरी अलोकेट करतो आहे. ओके. नेक्स्ट, दिस मेमरी इज डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. ही मेमरी 5 पार्ट्समध्ये डिव्हाइड झालेली आहे. क्लास लोडर सबसिस्टमची मेमरी 5 पार्टमध्ये डिव्हाइड झाली आहे, कॉल्ड ॲज रन टाईम डेटा एरियाज, विच कंटेन्स द डेटा अँड रिझल्ट्स वाईल रनिंग द प्रोग्राम. काय झालं आहे? तुम्हाला पहिल्यांदा दिसला होता क्लास लोडर सबसिस्टीम. क्लास लोडर सबसिस्टीमने तुमच्या JVMला मिळालेली डॉट क्लास फाईल जी बाईट कोड फॉर्मॅटमध्ये होती, तिचा बाईट कोड करेक्ट वेमध्ये आहे की नाही चेक केला. करेक्ट वेमध्ये असेल त्याने ॲक्सेप्ट केली, आणि आफ्टर ॲक्सेप्टिंग जे काय रन टाईम एरिया डेटा एरियाज दिलेले आहेत त्या डेटामध्ये आपापल्या ठिकाणी डेटा स्टोअर केला, मेमरी प्रोव्हाइड केली. सो आपण खाली एरियाज बघूया. पहिला एरिया होता आपला मेथड एरिया. राईट. सो काय करतो मेथड एरिया? मेथड कोड इज द मेमरी ब्लॉक which stores the class code, code of the variables, code of the methods in the Java program. तुमच्या Java प्रोग्राममध्ये जे काही व्हेरिएबल्स आहे, ज्या काही मेथड्स यूज केलेले आहेत त्यांना मेमरी प्रोव्हाइड करायचं काम मेथड एरियामध्ये होतं. व्हेरिएबल्स अँड मेथड्स यूज इन अ Java प्रोग्राम्स त्यांना मेमरी मेथड एरियामध्ये दिली जाते. नेक्स्ट, हिप. हिपमध्ये तुम्ही जे जे काही ऑब्जेक्ट क्रिएट करता जावामध्ये त्या ऑब्जेक्ट क्रिएशन तुमचं हिपमध्ये होतं. दिस इज द एरिया वेअर ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. वेनेवर JVM लोड अ क्लास, अ मेथड अँड अ हिप एरिया इज इमिजिएटली क्रिएटेड. जेव्हा जेव्हा JVMमध्ये एखादी क्लास फाईल लोड होते. ठीक आहे. आता ही क्लास फाईल काय आहे ते एक शॉर्टकट सांगते. तुम्ही जेव्हा जेव्हा जावाचा प्रोग्राम करताना तुम्ही क्लास आणि तुमच्या फाईलला क्लासला नाव देता. फॉर एक्झाम्पल डेमो. हे जे तुम्ही जे नाव दिलेलं आहे या नावाचा तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. ह्या डेमोचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. सो ज्या वेळेस तुमच्या JVMमध्ये तुमचा हा क्लास लोड होतो, क्लास डेमो, त्याच वेळेस तुमच्या डेमोसाठीचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो क्रिएट केला जातो. जर तो दिला असेल तर क्रिएट केला जातो. सो डेमोचा ऑब्जेक्ट हा हिप एरियामध्ये इमिजिएटली क्रिएट केला जातो. ओके. सो इन शॉर्ट, हिप इज अ एरिया वेअर ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. नेक्स्ट, जावा स्टॅक. जावा स्टॅक आर अ मेमरी एरिया वेअर जावा मेथड्स आर एक्झिक्युटेड. जावा युजेस अ सेपरेट थ्रेड टू एक्झिक्यूट इच मेथड. ठीक आहे. जावा स्टॅक्स हा काय आहे? ते एक असे एरिया आहे त्याच्या आतमध्ये मेमरी एक्झिक्यूट केलं. बेसिकली तुमच्याकडे काय मेथड्स आहेत, राईट. मेथड्स रन करताना तुम्ही जेव्हा जेव्हा मेथड्स रन करताय त्या मेथडला रन करण्यासाठी मेमरी तुमच्या जावा स्टॅकला दिली जाते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या जावाच्या कोडमध्ये तुम्ही 3 मेथड्स घेतलेल्या आहेत. सो 3 मेथडला प्रत्येकाला वेगवेगळा स्टॅक दिला जातो. ठीक आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा स्टॅक, आणि प्रत्येकाच्या स्टॅकमध्ये तुम्हाला फ्रेम्स दिल्या असतील. फॉर एक्झाम्पल, या फॉर्ममध्ये मी जर खालून वरती चालली, दॅट मीन्स माझा जो काय आहे डेटा या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारे मेथड रन करतो. फॉर एक्झाम्पल, माझी ही मेथड्स रन होते, माझे ही स्टॅक वापरली जाणार. ही मेथड रन होते, माझी ही स्टॅक वापरली जाणार. सो प्रत्येक मेथडला वेगवेगळा स्टॅक ज्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट, PC रजिस्टर. यालाच म्हणतात प्रोग्राम काउंटर रजिस्टर. म्हणजे काय? प्रोग्राम काउंटर रजिस्टर होल्ड्स द
ॲड्रेस ऑफ JVM इन्स्ट्रक्शन करंटली बिंग एक्झिक्युटेड. हे बघा, तुमचं जावाचा कोड फॉर एक्झाम्पल 1000 लाईनचा आहे, राईट. सो 1000 लाईन वन टाईमला एक्झिक्यूट होत नाही. तुमचं ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट कॉल जातो. फॉर एक्झाम्पल तुमचा पहिला ऑब्जेक्ट एक्झिक्यूट होतो तुमच्या मेमरीमध्ये, या मेमरीमध्ये माझ्याकडे ऑब्जेक्ट 1 आहे, ऑब्जेक्ट 2 आहे, ऑब्जेक्ट 3 आहे. तर माझा पहिला ऑब्जेक्ट माझा रन होतो माझ्या या मेमरीमध्ये. म्हणजे काय, माझा आणि हे दोघं अजून रन होत नाही आहे. तो जो पार्ट माझा मेमरीमध्ये रन होतो आहे त्याला जो काय ॲड्रेस हवा आहे इज नथिंग बट प्रोग्राम काउंटर रजिस्टर. करंटली माझा कुठली गोष्ट रन होती मेमरीमध्ये JVMमध्ये त्याचा ॲड्रेस ठेवणं. नथिंग बट प्रोग्राम काउंटर रजिस्टर. तो काउंट ठेवतो की ठीक आहे, ऑब्जेक्ट या टाईमला एवढा वेळ लागला एक्झिक्यूट व्हायला, ऑब्जेक्ट 2ला एवढा वेळ लागला एक्झिक्यूट व्हायला, ऑब्जेक्ट 3ला एवढा वेळ लागला एक्झिक्यूट व्हायला. सो प्रत्येक ऑब्जेक्टचे इन्स्ट्रक्शन्स जे करंटली वर्क होत आहेत त्याच्यावर तुमचा प्रोग्राम काउंटर रजिस्टर लक्ष ठेवतो. नेक्स्ट, नेटिव्ह मेथड स्टॅक. तर नेटिव्ह मेथड काय म्हणजे बघूया. इट कंटेन्स ऑल द नेटिव्ह यूज्ड इन ॲप्लिकेशन. नेटिव्ह मेथड्स मीन्स नथिंग बट C और C++ फंक्शन. असे काही फंक्शन तुमच्या कोडमध्ये जे C आणि C++ मधले आहेत अशा फंक्शनसाठी नेटिव्ह मेथड म्हणतात. म्हणजे जे ऑलरेडी C++ मध्ये आहेत पण ज्यामध्ये आपण तेच यूज करतो आहोत. सो अशा फंक्शनसाठी, अशा मेथडसाठी एक सेपरेट स्टॅक असतो, दॅट इज नेटिव्ह मेथड स्टॅक. ऑब्वियसली गोष्ट आहे, जे ऑलरेडी C++ मध्ये दिलेलं आहे ते पुन्हा जावामध्ये नवीन तयार करण्यात पॉईंट नाही आहे, ते डायरेक्टली घेण्यात पॉईंट आहे. त्यामुळे जेव्हा C++ फंक्शन आपण जावामध्ये वापरत आहोत त्यावेळेस तुमच्या जो काय रन होणाऱ्या मेथड्स आहेत त्या नेटिव्ह मेथड स्टॅकमध्ये जातात. ठीक आहे. सो इन शॉर्ट, नेटिव्ह मेथड्स आर एक्झिक्युटेड ऑन अ नेटिव्ह मेथड स्टॅक. आता आपलं डायग्राममधला हाफ पार्ट संपला आहे. काय संपलं आहे आपण डायग्राममध्ये बघितलं होतं, क्लास लोडर सबसिस्टीम. त्यानंतर रन टाईम एरियाज, आणि रन टाईम एरियाज 5 गोष्टीमध्ये डिव्हाइड झालेलं आहेत हे आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झिक्युशन इंजिन. सो एक्झिक्युशन इंजिन याचे 2 पार्ट येतात. पहिला आहे इंटरप्रिटर, सेकंड आहे JIT कंपायलर. सो आतापर्यंत काय केलं तुमच्या एक्झिक्युशन इंजिनने, तुमच्या JVMने, क्लास लोडरने मेमरी लोड केली जर ती करेक्ट मॅनरमध्ये असेल तर. मेमरी लोड करताना काय केलं आहे, 5 वेगवेगळ्या ठिकाणी मेमरी लोड केलेली आहे. मेथड एरिया होता, हिप होतं, जावा स्टॅक होतं, PC रजिस्टर होतं आणि नेटिव्ह मेथड्स होतं. आफ्टर दॅट एक्झिक्युशन इंजिन तुम्हाला तुमच्याकडे एक्झिक्यूट करायचं आहे. सो एक्झिक्यूट करायला आपण वापरतो इंटरप्रिटर और JIT कंपायलर, दोघं एकत्र. आता एक्झिक्युशन इंजिन करतो काय, एक्झिक्युशन इंजिन कंटेन्स इंटरप्रिटर अँड JIT कंपायलर. एक्झिक्युशन इंजिन 2 गोष्टीने कंबाईन आहे. याच्या आतमध्ये इंटरप्रिटर पण आहे आणि JIT कंपायलर पण आहे. विच आर रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग द बाईट कोड इन्स्ट्रक्शन इनटू अ मशीन कोड सो दॅट द प्रोसेसर विल एक्झिक्यूट देम. राईट. JVMमध्ये वरच्या एरियात मेमरी मिळाली. आता बाईट कोड आपल्याकडे होता, बाईट कोडलाच मेमरी प्रोव्हाइड केली आपण, पण बाईट कोड टू मशीन कोड कन्व्हर्जन करायचं आहे. सो बाईट कोड टू मशीन कोड कन्व्हर्जन तुमच्या एक्झिक्युशन तुमचं एक्झिक्युशन इंजिन इज कन्वर्ट द बाईट कोड इन्स्ट्रक्शन इनटू अ मशीन कोड इन्स्ट्रक्शन. बाईट कोड इन्स्ट्रक्शनला मशीन कोड इन्स्ट्रक्शनमध्ये कन्वर्ट करतो सो दॅट तुमचा प्रोसेसर विल एक्झिक्यूट देम आणि एक्झिक्यूट होऊन तुम्हाला तुमचं आउटपुट दिसेल. ओके. सो इन शॉर्ट, आता फ्लो लक्षात घ्या. इथं पुन्हा एकदा फ्लो लक्षात घेऊया. तुमच्याकडे .java फाईल होती. .java फाईल कंपाईल करून तुम्हाला .class फाईल मिळाली. ठीक आहे. .class फाईल तुम्ही पहिल्यांदा लोड केली JVMला. JVMमध्ये पहिला पार्ट आहे क्लास लोडर सबसिस्टीम. क्लास लोडर सबसिस्टीम काय करतो, तो चेक करतो जी काही .class फाईल आलेली आहे ती बाईट कोड फॉर्मॅटमध्ये आहे. सो बाईट कोड फॉर्मॅट जर प्रॉपर वेमध्ये असेल, बाईट कोड फॉर्मॅट जर प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असेल तर तो ॲक्सेप्ट करतो, अदरवाईज तो रिजेक्ट करतो. ठीक आहे. आता अजून करूया, बाईट कोड फॉर्मॅट प्रॉपर वेमध्ये आहे, सो त्याने ॲक्सेप्ट केलं. आफ्टर ॲक्सेप्टिंग ऑब्वियसली ॲक्सेप्ट केल्यानंतर मेमरी प्रोव्हाइड करावी लागणार आहे. सो त्याने मेमरी प्रोव्हाइड केली. रन टाईम एरियाजमध्ये तुमच्या मेमरी प्रोव्हाइड झालेल्या आहेत. आता मेमरी बघा,
तुमच्या जावाच्या कोडमध्ये व्हेरिएबल्स असणारे, मेथड्स असणारे. सो व्हेरिएबल्स मेथडला मेमरी मिळाले मेथड एरियामध्ये. तुमच्या जावाच्या प्रोग्राममध्ये ऑब्जेक्ट असणार, तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं असतं. सो ऑब्जेक्टला मेमरी मिळाले हिपमध्ये. तुमच्या कोडमध्ये जे तुम्ही एक्झिक्यूट करताय, तुमच्या मेथडला रन करताना तर तुम्ही 3 ऑब्जेक्ट घेतले, तुमच्याकडे 3 मेथड्स असतील. तिघं मेथड रन करताना तुम्हाला स्टॅक लागणार आहे. सो इन शॉर्ट, मेथडसाठी तुम्हाला जागा लागणार आहे एक्झिक्यूट होण्यासाठी. दॅट इज अ जावा स्टॅक. त्याच्यात तुमच्या मेथडला मेमरी प्रोव्हाइड केली. मेथड ज्या मेथड्स इथं मेथडला मेमरी दिली, पण ज्या मेथड्स रन होताना त्याला स्टॅक लागतो मेथडला. सो तो जो स्टॅक आहे तो इथे प्रोव्हाइड केला जातो. पी सी रजिस्टर जावामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स आहे, करंट तुमचा जो काही इन्स्ट्रक्शन रन होतो आहे त्याचा काउंट ठेवण्यासाठी पी सी रजिस्टर वर्क केलं जातं. तुमच्या इन्स्ट्रक्शनची इन्फॉर्मेशन तुमचा पी सी रजिस्टर ठेवतो. आणि जावामध्ये तुम्ही जर नेटिव्ह मेथड्स वापरल्या असतील, तुमचं C++ जे फंक्शन वापरले असतील, तर ती इन्फॉर्मेशन तुमच्या नेटिव्ह मेथड स्टॅकमध्ये ठेवली जाते. ठीक आहे. तुमचे व्हेरिएबल्स, तुमचा डेटा, रन टाईम डेटा, मेमरी मिळाली. आफ्टर मेमरी, आता मेमरी मिळाल्यानंतर बघा कुठे पण आपल्याला आपला कोड मशीन लेवलला मिळालेला नाही आहे. हा बाईट कोडमध्येच आहे, फक्त आपण मेमरी प्रोव्हाइड केली. आता बाईट कोडला तुम्हाला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करायचं, तर तुम्ही तुमचा कोड एक्झिक्यूट करू शकता. सो इथे येतो तुमचा आता एक्झिक्युशन इंजिन. एक्झिक्युशन इंजिन काय करतो, तुमच्या बाईट कोडला तुम्ही इथे मेमरी दिलेली आहेत, त्याच बाईट कोडला मशीन कोडमध्ये मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक्झिक्युशन इंजिन वापरता. सो एक्झिक्युशन इंजिनमध्ये आहे तुमचं इंटरप्रिटर अँड JIT कंपायलर. हे दोघं मिळून तुमचा बाईट कोड जो तुम्ही इथे मेमरी प्रोव्हाइड केलेला आहे त्याला कन्वर्ट करतात मशीन लँग्वेजमध्ये. आणि मशीन लँग्वेजनंतर तुमचा तो खाली दिला जातो आउटपुटसाठी. त्यामुळे तुम्हाला आउटपुट बघता येतं आफ्टर एक्झिक्युशन. आणि हे आहे नेटिव्ह इंटरफेस, नेटिव्ह मेथड. तुम्ही C++चे पण काही मेथड वापरले असतील तर तुमच्या एक्झिक्युशन इंजिनला कन्वर्जनसाठी ते सिमिलर पॅरलल दिलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप हा जो फ्लो आहे डायग्रॅम तर तुम्हाला समजलं असेल. ओके. चॅनलला लाईक करा, तुमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. थँक्यू.